नमस्कार मित्रांनो, लग्नाची वेडी या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की डॉक्टर येतात. राघवला काय उत्तर द्यावे ते समजत नसते. राघव म्हणतो की डॉक्टर तो ॲटिट्यूड. डॉक्टर म्हणतात की अहो राघव सर काय झाले. तर राघव म्हणतो की सॉरी मी सिंधूला नाही वाचू शकलो. त्यानंतर इकडे राजश्री, ऋतुजा आणि रेश्मा हे देवासमोर सिंधूसाठी प्रार्थना करत असतात. राजश्री म्हणत असते की देवबाप्पा काही कर, पण माझ्या सिंधूला या संकटातून वाचव, कारण तिच्या आईला तू लहानपणापासून तिच्यापासून वेगळे केले, तिच्या वडिलांना सुद्धा आणि आता तिच्या बाळाला सुद्धा तिच्याकडून घेण्यात आले. प्रत्येक हक्क सिंधूकडून हिरावलं जातो. तिच्या हक्काचं सुख तिला परत दे, आणि तू जर तसे केले नाही तर मी कधी तुझ्यापुढे डोकंसुद्धा टेकवणार नाही आणि कधी तुझ्यापुढे हातसुद्धा जोडणार नाही. तर ऋतुजा ही राजश्रीला समजावते. त्यानंतर इकडे डॉक्टर एक आनंदाची बातमी सांगतात की मिस्टर राघव, सिंधूला वाचवणारे दुसरे तिसरे तुम्ही नसून साक्षात तो आहे, म्हणजे परमेश्वर. तर रत्नाकर म्हणतो की अहो असे कसे होऊ शकते. डॉक्टर म्हणतात की सिंधू आता बरी आहे. रत्नाकर आणि राघव म्हणतो की डॉक्टर हे कसे शक्य आहे, कारण ह्या हॉस्पिटलमध्ये तर ॲटिट्यूड शिल्लक नव्हता, मग अचानक असे काय झाले. ते डॉक्टर सांगू लागतात. एक बाई आल्या होत्या, त्यांनी ॲटिट्यूड आणून दिला. तर लगेच तेथे मधूची आई असते ती येते आणि मी आणला तो ॲटिट्यूड असे सर्वांसमोर सांगते. तर राघव म्हणतो की विभावरी मामी तुम्ही. काकू म्हणते की तुम्हाला हे सर्व कसे समजले आणि तुम्ही कशा घेऊन आलात ॲटिट्यूड. तर लगेच मधूची आई असते ती म्हणते की मला राणीचा कॉल आला होता आणि तिने मला सांगितले जिथे कुठे असतील तर राणीला सुद्धा सिंधूची अवस्था समजली होती, म्हणून तिने मला घाईने ॲटिट्यूड आणण्यासाठी पाठवले. विभावरी म्हणते की मला जेव्हा समजले की सिंधूची अवस्था अशी झाली, मला सुद्धा खूप वाईट वाटले, पण माझी मुलगीने सुद्धा खूप चुका केल्या, पण ती वाईट नाही, म्हणून विभावरी मुद्दाम मधूच्या चुका आपल्या पदरात घालण्याचा प्रयत्न सर्वांसमोर दाखवत असते. राणीने आज सिंधूचा जीव वाचून एक चांगले काम केले, त्यामुळे तुम्ही तुमच्या मनात तिच्याविषयी किती जरी राग असला, पण तिने एक चांगले काम आज चक्क करून दाखवले आणि सिंधूला वाचवण्यासाठी राणीच पुढे आली. आणि तुमच्या मनातील राग तिचा या चुकीमुळे आणि तिने या केलेल्या कृत्यामुळे जर कमी होत असेल तर खरंच खूप उपकार होतील. तेव्हा राघव घाईने डॉक्टरांना म्हणतो की मी सिंधूला भेटून येतो, म्हणून राघव घाईने सिंधूकडे जातो. त्यानंतर रत्नाकर इकडे फोन करून राजश्रीला कळवतो की सिंधू आता बरी आहे. तर राजश्रीला खूप आनंद होतो आणि राजश्री रत्नाकरला म्हणते की सिंधूला लवकरात लवकर घरी घेऊन या, मी सर्व तयारी करून ठेवते. त्यानंतर राजश्री ऋतुजाला म्हणत असते की राणीच्या आई विभावरी ताई ह्या घाईने धावून आल्या आणि त्यांनी सिंधूसाठी ॲटिट्यूड औषध घेऊन आल्या, म्हणून सिंधूचा आज चक्क जीव वाचला. राजश्री म्हणते की मी जरा नैवेद्याचं बघते, रेश्मा तू माझी मदत कर. रेश्मा म्हणते की एक मिनिट काकू, तुम्हाला असे वाटत नाही का हा राणी वहिनीचा काहीतरी प्लॅन असेल. तर राजश्रीला खूप मोठा धक्का बसतो. कदाचित राणीचा सिंधुताईंचा जीव वाचून त्यांच्या मागे कोणता तरी नक्की प्लॅन असणार, म्हणून मुद्दाम त्यांनी हे सर्व केले असणार. तर ऋतुजा आणि राजश्री विचारात पडतात. त्यानंतर इकडे राघव सिंधूचा हात आपल्या हातामध्ये घेतो आणि सिंधूकडे बघत असतो. सिंधू डोळे उघडते. राघव म्हणतो की सिंधू थँक गॉड, खरंच तू शुद्धीवर आली. खरंच देवाचे किती आभार मानू तेच समजू शकत नाही, आणि तू जर शुद्धीवर नसती आली तर मी स्वतःला खरंच कधी माफ करू शकलो नसतो. राघव सिंधूचा हात हातामध्ये घेऊन प्रेमाने तिच्या हाताचा किस करतो. सिंधू रोमॅन्टिक होऊन राघवकडे बघत असते आणि सिंधू तू आता बरी आहे का असे प्रेमाने विचारतो. त्यानंतर इकडे मधूची आई मधूकडे रूममध्ये येते आणि मधूला म्हणत असते की राणी हे काय वागतेस तू, सिंधूच्या बाळाला पळून घेऊन जात होतीस, असा कोणता नवीन प्लॅन तुझा आता चालू आहे. तिला तिच्या बाळापासून तू वेगळे का करत होती आणि त्याचा परिणाम काय घडला हे तुझ्या समोर आलेस ना. नशीब थोडक्यात निभावलं आणि तो साप जर त्या बाळाला चावला असता तर काय केले असते राणी तू, आणि कोणी वाचवले असते तुला. तर तिथे कोणी ऐनवेळेस सिंधू आणि राघव आले नसते. तर तुला किती मी चांगलं सांगण्याचा प्रयत्न करते, पण तू माझं काही ऐकतच नसते. आणि एक नशिबाने गोष्ट तू चांगली, तुला बुद्धी दिली देवाने की तुम्हाला ॲटिट्यूड आणण्यासाठी पाठवले आणि त्या सिंधूला शुद्ध आली आणि तिचे जीव वाचले. तर लगेच राणी म्हणते की अगं मला हे पश्चाताप झाले, म्हणून मी तुला ते करण्यासाठी सांगितले नाही. माझा प्लॅन फसला, नाहीतर मी आणि बाळ अशा ठिकाणी पोहोचलो असतो जिथे सिंधूला कधीही आम्ही सापडलो नसतो. तर विभावरी विचारते की मग तू सिंधूचा जीव का वाचवला. राणी म्हणते की सिंधूला जर काही झाले असते, ती जर मेली असती तर राघवने आयुष्यभर मला ब्लेम केले असते.
आणि राघव माझ्यापासून कायमचा लांब गेला असता, पण मला राघवला जवळ करण्यासाठी मुद्दाम हे सर्व करावे लागले. आणि तुला जसे वाटले की मला पश्चाताप झाला, तसे राघवला सुद्धा वाटेल की मला पश्चाताप झाला म्हणून. तर विभावरी म्हणते की म्हणजे तू माझा सुद्धा वापर करतेस का? मधू म्हणते की आई मला माफ कर, पण मी हे सर्व राघवला मिळवण्यासाठी करते आणि राघवच्या मनात माझी जागा निर्माण करण्यासाठी मी सिंधूचा जीव वाचवला. त्यानंतर इकडे रत्नाकर ऋतुराज हे धावत सिंधूच्या रूममध्ये येतात. सिंधूला म्हणत असते की सिंधू, तू स्वतःच्या जीवाचा सुद्धा विचार केला नाही तरी सुद्धा त्या मधूचा तू जीव वाचवला. खरंच तू किती महान आहे. रत्नाकर म्हणतो की सिंधू, खरंच तुझा अभिमान मला वाटतो. सिंधू म्हणते की बाबा, मी फक्त एक डॉक्टर म्हणून माझं कर्तव्य पूर्ण करत आले. काकू म्हणते की अगं, पण तू स्वतःचा जीवाचा विचार न करता दुसऱ्याचा जीव वाचवला आणि तू अंकुरचा का विचार केला नाही? तर सिंधू म्हणते की मला माझ्या जीवाची पर्वा नाही, पण आणि बाळाच्या हाकेने मी बरीसुद्धा झाले. खरंच माझ्या मनाचा तो मोठेपणा आहे. सर काकूसुद्धा तेच म्हणते की खरंच सिंधू, तू खूप मोठ्या मनाची आहे. पण मला एक गोष्ट समजत नाही आणि अजूनसुद्धा विश्वास बसत नाही की राणी असे कसे वागू शकते. आणि इतकं सगळं करूनसुद्धा सिंधूचा जीव त्या राणीनंच वाचवला. म्हणजे तिच्या डोक्यात नेमके काय चालू ते कुणालाच समजेना. तर सिंधू म्हणते की नेमकं जीव वाचवला म्हणजे काय? काकू म्हणते की अगं, तुला विषबाधा झाली होती म्हणून तू बेशुद्ध पडली होती आणि राणीने ऐन वेळेस तिच्या आईला फोन केला आणि विभावरी तुझ्यासाठी ते अँटीट्यूड घेऊन आल्या म्हणून आज तुझा जीव वाचला. राघव म्हणतो की सिंधू, हेच खरं आहे. त्यानंतर इकडे मधूची आई मधूला समजावते की राणी, तू जे काही वागते ना ते सोडून दे. सिंधू आज जरी गप्प बसली असली ना तरी ती आज ना उद्या नक्की काहीतरी करेल. आणि हे ज्या वाटेने तू जातेस ना तिथे पुढे एक खोल दरी आहे आणि तिथून मागं येण्याचे कोणतेही चान्स नाही. सिंधू गप्प बसणारी नाही, काही ना काही ती करतच राहणार आणि तू त्यामध्ये फसणार. मधू म्हणते की असं काही होणार नाही. सिंधू आता माझ्या उपकाराच्या ओझ्याखाली दबली गेलेली आहे आणि राघवला मी लवकरच माझ्याजवळ कायमचं घेऊन येणार. तेवढ्यात राघव तिथे येतो आणि मधू असा आवाज देतो. तर मधू आणि विभावरी खूपच घाबरतात. राघव विचारतो की मधू, तू बरी आहेस का? तर मधू हो बोलते. मधू म्हणते की राघव, खरंच मला ही वागण्याची कुठून दुर्बुद्धी भेटली हे समजलं नाही आणि माझ्याकडून चूक झाली. तर लगेच राघव म्हणतो की मधू, तुला आता कुठलेही एक्सप्लेन देण्याची गरज नाही. घरातील सर्वांना तुझ्या प्रत्येक चुका लक्षात आल्या. आमच्या बाळाला तू इतक्या लांब आमच्यापासून कायमचं दूर करणार होती हे कधीच वाटले नव्हते. पण एक गोष्ट चांगली की तू ऐनवेळेस येऊन सिंधूचा जीव वाचवला. तूच ते अँटीट्यूड मिळवून दिले म्हणून आज सिंधू आमच्यामध्ये आहे. तुझ्या जागी दुसरे कोणी असते तर तिच्या गुन्ह्यांना मी कधीच माफ केले नसते, पण तू माझ्या ऐनवेळेस बायकोचा जीव वाचवला म्हणून तुला ह्या वेळेस मी माफ करतो. राघव म्हणतो की आज मला समजले की सिंधू जेव्हा मरणाच्या दारात होती मी सुद्धा सिंधूशिवाय जगू शकणार नव्हतो, त्यामुळे तू सिंधूचा काय माझा सुद्धा जीव वाचवला. तर मधू म्हणते की काय राघव, तू नक्की मला माफ केले का? राघव म्हणतो की हो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सिंधू ही डिस्चार्ज होऊन घरी येते. तर राजश्री सर्वांसमोर राघव आणि सिंधूचे खूप छान प्रकारे अंशन करून तिची दृष्ट काढते आणि सिंधूला म्हणत असते की सिंधू, एक आईचं मातृत्व तिच्यासाठी काय असतं हे आज तुझ्या धाडसीपणाने तू दाखवून दिले. सिंधू म्हणते की आज आई पण काय असते हे मला दाखवून समजले. तर ऋतुजा म्हणते की सिंधू, तू त्या राणीचा जीव कशाला वाचवला ग? ती तुझ्याबरोबर कशी वागली? तर सिंधू म्हणत असते की त्या आपल्याबरोबर कशाही जरी वागत असल्या तर आपण तसे नाही वागायचे. प्रत्येक माणूस आपल्या संस्कारासारखेच वागत असतो आणि प्रत्येकाला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा येथेच मिळत असते. त्यामुळे त्यांचा आत्ता जीव जाऊन चालणार नाही. तर राजश्री सुद्धा मधूकडे रागाने पाहत असते आणि राघवला सिंधूला रूममध्ये घेऊन जाण्यासाठी सांगते. घरातील कोणीच मधूबरोबर बोलत नसतात. मधूला खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर इकडे सिंधू आपल्या रूममध्ये बाळाला घेऊन बसलेली असते. राघव येतो आणि राघव म्हणतो की सिंधू, मी तुझ्या भावना समजू शकतो. सिंधू म्हणते की तेजस भाऊजींनी जर आपल्याला सांगितले नसते तर आज आपले बाळ हे किती लांब गेले असते. राघव म्हणतो की सिंधू प्लीज शांत हो. मधू तुझ्याबरोबर कशी वागली तरी सुद्धा तिला माफ केले आणि किती खरंच तू मोठ्या मनाची आहे सिंधू. सिंधू म्हणत असते की मधुताईंना जरी मी माफ केले असले तरी आपण माणुसकी विसरू शकत नाही आणि माणुसकी हा जगातला खूप मोठा महत्त्वाचा धर्म आहे. पण मधुताईंना त्यांच्या केलेल्या पापाची शिक्षा नक्की मी देणार आणि मधुताईंना ती शिक्षा भोगावीच लागणार. तर सिंधूने मधूला आता जेलमध्ये टाकण्याची रवानगी केलेली असते. तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.